नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता दुसरी मराठी विषयातील पाठ पाहूयात. अशी झाली फजिती. पाठाचे नाव आहे अशी झाली फजिती. या पाठामध्ये आपल्याला गाढवाची एक कथा सांगितलेली आहे, गोष्ट सांगितलेली आहे. पहिल्यांदा आपण ती गोष्ट वाचूयात. या ठिकाणी पहा, एक गाढव होते. त्याच्या पाठीवर मिठाचे ओझे होते. ते नदी ओलांडत होते. त्याचा पाय घसरला. ते पाण्यात पडले. त्याला लवकर उठता येईना. काही वेळाने ते उभे राहिले, पण गंमत झाली. त्याला ओझे हलके वाटले, कारण मीठ पाण्यात विरघळले होते. त्याला आनंद झाला. गाढवाने असे पुन्हा पुन्हा केले. मालकाने त्याला अद्दल घडवण्याचे ठरवले. पुढील वेळेस मालकाने गाढवाच्या पाठीवर कापसाचे ओझे लादले. ते घेऊन गाढव नदी ओलांडू लागले. त्याला मागचे आठवले. पाण्यात पडले की ओझे हलके होते, म्हणून गाढव मुद्दाम पाण्यात पडले आणि उठू लागले. पण काय झाले? ओझे जास्तच जड वाटू लागले. गाढवाच्या पाठीवर कापसाचे ओझे होते. पाण्यात भिजून ते अधिक जड झाले होते. गाढव कसेबसे उभे राहिले, पण जड ओझे घेऊन त्याला चालता येईना. यावेळी मात्र गाढवाची फजिती झाली होती. मुलांनो, आपण ही कथा वाचलेली आहे. आता या कथेमध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे ते आपण समजून घेऊयात. पहा, एक गाढव होते आणि त्याच्या पाठीवर मिठाचे ओझे होते आणि ते नदी ओलांडत होते. आता ओलांडणे म्हणजे नदीतून पलीकडे जाणे. नदीतून पलीकडे जाणे. आता पहा, गाढवाच्या पाठीवर कशाचे ओझे होते? मिठाचे ओझे होते. त्याचा पाय घसरला आणि ते पाण्यात पडले. म्हणजे नदीतून पलीकडे जाताना त्याचा पाय पाण्यात घसरला आणि ते पाण्यात पडले, आणि त्यामुळे त्याला लवकर उठता येईना. काही वेळाने ते उभे राहिले, पण गंमत झाली. त्याला ओझे हलके वाटले. आता त्याला ओझे हलके का वाटले असेल सांगा पाहू? कारण त्याच्या पाठीवर मिठाचे ओझे होते आणि पाण्यात पडल्यामुळं त्या पाण्यात त्याच्या पाठीवरचं मीठ विरघळलं आणि त्यामुळं ते ओझं हलकं झालं आणि त्यामुळे त्याला आनंद झाला. आणि गाढवाने असे पुन्हा पुन्हा केले. त्यामुळं मालकाने त्याला अद्दल घडवण्याचे ठरवले. आता मुलांनो, मला सांगा, मालकाने त्याला अद्दल घडवण्याचे का ठरवले असेल? कारण गाढव जेव्हा जेव्हा गाढवाच्या पाठीवर मिठाचे ओझे होते तेव्हा तेव्हा ते नदीतून पलीकडे जात असताना काय करायचं? पाण्यात मुद्दामहून पडायचं, आणि त्यामुळं पाण्यात मीठ विरघळून जाऊन मालकाचं नुकसान व्हायचं. त्यामुळं मालकानं त्याला धडा शिकवायचं ठरवलं. आता काय केलं पाहूयात. मालकानं त्याला धडा शिकवण्यासाठी मालकानं काय केलं पहा. पुढच्या वेळेस मालकाने गाढवाच्या पाठीवर कापसाचे ओझे लादले. आता मुलांना, तुम्हाला माहिती आहे कापूस कसा असतो? हलका असतो. पण यावेळी सुद्धा गाढवाने ठरवले की आपण पुन्हा पाण्यात पडायचं, कारण त्याला ते कापसाचं ओझं आणखीन हलकं करायचं होतं. त्यानं जो प्रयत्न केला होता मुद्दामहून पाण्यात पडण्याचा, तो यावेळी सुद्धा केला आणि ते मुद्दामहून पाण्यात पडले. पण यावेळी गाढवाच्या पाठीवर कापसाचे ओझे होते आणि तुम्हाला तर माहित आहे, पाण्यात पडल्यामुळं पाण्यात भिजून कापूस आणखीन काय झाला? जड झाला, आणि त्यामुळं गाढवाच्या पाठीवर कापसाचं ओझं आणखीन झालं आणि ते जड ओझे घेऊन त्याला चालता येईना. त्यामुळं गाढवाची काय झाली? फजिती झाली. आणि अशा पद्धतीने मालकाने या आळशी गाढवाला धडा शिकवला. मुलांनो, आता आपण या पाठावर आधारित काही महत्त्वाचे प्रश्न पाहूयात. बघा, पहिला प्रश्न आहे, गाढवाच्या पाठीवर पहिल्या वेळी कशाचे ओझे होते? प्रश्न पुन्हा एकदा पहा. गाढवाच्या पाठीवर पहिल्या वेळी कशाचे ओझे होते? बरोबर, उत्तर आहे गाढवाच्या पाठीवर पहिल्या वेळी मिठाचे ओझे होते. मुलांनो, उत्तर पूर्ण वाक्यात देण्याचा प्रयत्न करा. पुढचा प्रश्न पहा. गाढव पाय घसरून कोठे पडले? गाढव पाय घसरून कोठे पडले? उत्तर आहे गाढव नदीच्या पाण्यात पडले. गाढव नदीच्या पाण्यात पडले. पुढचा प्रश्न, मिठाचे ओझे हलके का झाले?
उत्तर, मीठ पाण्यात विरघळल्यामुळे ओझे हलके झाले. दुसऱ्या वेळी मालकाने गाढवाच्या पाठीवर कशाचे ओझे लादले? उत्तर आहे, मालकाने गाढवाच्या पाठीवर कापसाचे ओझे लादले. दुसऱ्या वेळी मालकाने गाढवाच्या पाठीवर कापसाचे ओझे लादले. पुढचा प्रश्न पाहूयात. गाढव दुसऱ्या वेळी मुद्दाम पाण्यात का पडले? ओझे हलके होईल असे वाटल्यामुळे गाढव मुद्दाम पाण्यात पडले. कापसाचे ओझे जड का झाले? कापूस पाण्यात भिजल्यामुळे ओझे जड झाले. गाढवाची फजिती का झाली? पाण्यात भिजलेल्या कापसाचे जड ओझे उचलता न आल्यामुळे गाढवाची फजिती झाली. गोष्टीतून काय बोध मिळाला? म्हणजेच गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळालं? आळशीपणा व फसवणुकीचा शेवटी वाईट परिणाम होतो. पुढचा प्रश्न पाहूयात. गाढव दुसऱ्या वेळी मुद्दाम पाण्यात का पडले? उत्तर आहे, त्याला वाटले की पाण्यात पडल्यावर ओझे हलके होईल. मिठाप्रमाणे पाण्यात अजून कोणत्या वस्तू विरघळू शकतात? मिठाप्रमाणे पाण्यात साखर, गूळ, तुरटी, खडीसाखर इत्यादी वस्तू पाण्यात विरघळतात. गोष्टीतील गाढवाचा स्वभाव कसा आहे असे तुला वाटते? गाढव आळशी, चलाख आणि कामचुकार स्वभावाचे होते. गोष्टीचा बोध, या गोष्टीतून तुला शिकायला काय मिळाले? आळशीपणा, फसवणूक आणि चुकीच्या सवयींचा शेवटी वाईट परिणाम होतो. मेहनत आणि प्रामाणिकपणा यांनाच यश मिळते. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.